बालमित्रांनो, आपण आज चतुर बिरबलाची गोष्ट बघूया. बिरबल, मला अर्धा सांग, चोर. चोर अर्धा चोर कसा असू शकतो? हुजूर, सोपं आहे, पण ते तुम्हाला दाखवलं तरच समजेल. हुजूर, सत्य कधी कधी दुरून दिसतं, जवळ गेलं की स्पष्ट होतं. बिरबल, तू नेहमीच काहीतरी वेगळाच विचार करतोस. हुजूर, बघा तिकडे, तो माणूस काय करत आहे? तो झाडावरून फळं चोरतोय. चल, बादशहांसमोर ये. जहापना, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. चोरी म्हणजे चोरी, पण बिरबल, तू म्हणालास तो अर्धा चोर कसा? हुजूर, झाडावरील फळं या माणसाची असतील, पण झाड ज्या जमिनीवर आहे ती जमीन आपल्या राज्याची आहे. म्हणून हा माणूस फक्त फळांचा चोर, तर जमीन आपली म्हणून तो अर्धा चोर. वा बिरबल, नेहमीप्रमाणे तुझं उत्तर अचूक आणि हुशारीने भरलेलं. महाराज, माझी गरज होती म्हणून फळं घेतली. ठीक आहे, तुझी गरज असेल, आम्ही मदत करू, पण चोरी नाही. महाराज, मला माझी चुकी समजली. पुन्हा कधीच चोरी करणार नाही. हुजूर, योग्य न्याय केल्यावर मन शांत होतं. बिरबल, तू खरोखरच माझ्या दरबाराचा उजवा हात आहेस.